Hello friends, I am Babar sir. I welcome you to my YouTube channel that is named Yashwant Ideal Educational Institute. Dear students, today we are going to learn the most important topic in English grammar that is named voice. VOIC. Voice means प्रयोग. तर प्रयोग म्हटल्या आपल्याला प्रश्न पडतो की कशाचे प्रयोग. त्याला व्हॉइस ऑफ सेंटेन्सेस असं आपण म्हणतो. वाक्यांचे प्रयोग किंवा दुसऱ्या भाषेमध्ये ग्रामरच्या टॉपिकमध्ये त्याला चेंज द व्हॉइस असंही म्हटलं जातं. चेंज द व्हॉइस म्हणजे प्रयोग बदला. सध्याच्या न्यू क्वेश्चन पेपरमध्ये प्रत्येक वर्गाला 8, 9, 10 असेल, 11वी 12वी असेल, त्यामध्ये बिगिन युअर सेंटेन्स विथ अशा पद्धतीचा प्रश्न येतो. म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे की प्रयोग बदला, चेंज द व्हॉइस. मग प्रयोग म्हटलं की नेमकं काय. बऱ्याच वेळेस आपल्याला सायन्स फॅकल्टीजमध्ये प्रयोग म्हटल्या आपल्याला आठवतं जसं गांधीजींनी सांगितलेलं आहे सत्याचे प्रयोग. पण ग्रामरमध्ये प्रयोग म्हणजे काय, व्हॉइस. व्हॉइसचा दुसरा अर्थ आवाज असाही होतो, पण या ठिकाणी तो मिनिंग नाही. तर या ठिकाणी कोणता मिनिंग आहे, प्रयोग. जसं प्रयोग म्हटलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य लागतं. मग या ठिकाणी आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे. जसं आपल्याला एखाद्याचं नाव न घेता काही बोलायचं असेल, काही सुचवायचं असेल, त्यावेळेस आपण त्याचं नाव न घेता बोलतो, तेव्हा त्या वाक्यामध्ये प्रयोग असतो. कसं, कारण का प्रयोग म्हणजे नेमकं काय, तर आपण सर्वप्रथम त्याची व्याख्या पाहूया, डेफिनेशन पाहूया. पहा या ठिकाणी दिलेलं आहे, व्हॉइस इज दॅट फॉर्म ऑफ अ वर्ब which shows whether what is denoted by the subject does something or has something done to it. याचा मराठीमध्ये अर्थ मी या ठिकाणी लिहिलेला आहे. पहा, व्यक्ती किंवा वस्तू काही क्रिया करत आहेत व तिच्यावर काही क्रिया घडत आहे हे जे त्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कळते, तेव्हा त्याला प्रयोग असे म्हणतात. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वाक्य बोलत असतो, असं एकही वाक्य नाही की त्यामध्ये क्रियापद नाही. म्हणजेच मग काय, तर जसं आपण एखाद्या वेळेस वाक्य बोलतो, मला बोलावण्यात आले आहे, मला बोलावण्यात आले होते, मला बोलावण्यात आले असेल, माझ्याकडून चूक झाली, हे कसे आपण सहज वाक्य बोलून टाकतो. म्हणजे या वाक्यामध्ये प्रयोग आहे. तर या प्रयोगाचे काही प्रकार आहेत. तर ते प्रकार कोणते आहेत, पहा, देयर आर 2 टाइप्स ऑफ व्हॉइस. द फर्स्ट ऍक्टिव्ह व्हॉइस मीन्स इन मराठी कर्तरी प्रयोग अँड सेकंड पॅसिव्ह व्हॉइस मीन्स कर्मणी प्रयोग. आता पहा, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग याच्या नावामध्येच आहे. कर्तरी म्हणजे कर्ता आणि कर्मणी म्हणजे कर्म, सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट यावर आधारित हे प्रयोग आहेत. कसे, तर व्हॉट इज मीन बाय ऍक्टिव्ह व्हॉइस. एक्झॅक्टली ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आपल्याला या व्याख्येच्या स्वरूपामध्ये सांगता येईल. अ वर्ब इन द ऍक्टिव्ह व्हॉइस शोज दॅट द पर्सन ऑर थिंग डिनोटेड बाय द सब्जेक्ट डज समथिंग और इन द अदर वर्ड्स इज द डोर ऑफ द ऍक्शन. पहा, मराठीमध्ये जर एखाद्या क्रियापदाच्या रूपावरून कर्त्याने दर्शविलेल्या व्यक्ती किंवा वस्तू काही कार्य करत आहेत असे दिसले, तेव्हा ते क्रियापद कर्तरी प्रयोगात आहे असं आपण म्हणत असतो. म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइस हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालत असतं. इन ऍक्टिव्ह व्हॉइस द फोकस इज गिवन ऑन द सब्जेक्ट. ते क्रियापद कर्त्याप्रमाणे चालत असते, तेव्हा तिथे कर्तरी प्रयोग होत असते. आणि अ सब्जेक्ट हॅज 12 टेन्सेस आणि कर्त्याला 12 काळ आहेत. आता ऍक्टिव्ह व्हॉइसचे उदाहरण पाहूया. एक्झाम्पल ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस, रामा किल्ड रावणा. रामाने रावणाला मारले. यामध्ये सब्जेक्ट आहे रामा, कारण काही क्रियापद किल्ड आहे, मारण्याची क्रिया केलेली आहे, मारलेलं आहे कोण, रामा. म्हणून रामा महत्वाचा आहे, रामाला प्राधान्य आहे. आणि म्हणून या वाक्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, कारण काही कर्तरी प्रयोगामध्ये येतं. रामाने रावणाला मारले.
पहा दुसरं वाक्य, आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहितो. यामध्ये आय महत्वाचा आहे. आय सब्जेक्ट आहे. कोण लिहितं पत्र? तर मी लिहितो. म्हणजे आय हा सब्जेक्ट आहे. म्हणून कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्त्याच्या मर्जीनुसार तंत्राने चालत असते. म्हणून आय राईट अ लेटर. तर अशा पद्धतीनं ही दोन उदाहरणे ऍक्टिव्ह व्हॉइसची आहेत. आता दुसरा प्रकार जो आहे व्हॉइसचा, पॅसिव्ह व्हॉइस, तर त्याची डेफिनेशन काय पहा. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्मणी प्रयोग. इथे कर्म महत्वाचा असतो. कसं तर पहा, अ वर्ब इन द पॅसिव्ह व्हॉइस शोज that something is done to the person or thing denoted by the subject. म्हणजेच काय मराठीमध्ये, तर जर एखाद्या क्रियापदाच्या रूपावरून कर्त्याने दर्शविलेली व्यक्ती किंवा वस्तू यांच्यावर काही क्रिया झाली आहे हे दिसते, तेव्हा ती क्रियापद कर्मणी प्रयोगामध्ये असते किंवा ते क्रियापद कर्मणी प्रयोगात असते. तर पहा, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म महत्वाचा असतो. म्हणजे पहा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रावणा वॉज किल्ड बाय रामा. कारण का पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बाय हे प्रिपोजिशन वापरले जातं. कसं तर पहा, या वाक्याचा अर्थ काय होतो, रामाकडून रावणाला मारले गेले. म्हणजे पहा, कर्त्याने दर्शविलेली व्यक्ती कोण आहे, रावण. यांच्यावर क्रिया झालेली आहे, रावणावर क्रिया झालेली आहे. कशाची, मारण्याची क्रिया झाली आहे हे दिसते, तेव्हा ती क्रियापद कर्मणी प्रयोगामध्ये असते. ही क्रियापद कर्मणी प्रयोगात आहे. रामा म्हणजे पहा, रामाकडून रावणाला मारले गेले म्हणजे भूतकाळ असल्यामुळे, म्हणून रावणा वाज किल्ड बाय रामा. रामाकडून रावणाला मारले गेले. म्हणजेच या वाक्यामध्ये कर्ता हा त्या दर्शविलेल्या व्यक्ती म्हणजे कर्मानुसार. पहिल्या वाक्यामध्ये पहा, रावण काय आहे, कर्म आहे. इथे काय आहे, रामा सब्जेक्ट आहे. तर या ठिकाणी या सब्जेक्टच्या जाग्यावर रावण आलेला आहे आणि याची क्रिया केलेली आहे. म्हणजे आपण या वाक्यामध्ये प्रयोगाचा उपयोग केलेला आहे. दुसरं उदाहरण पहा, अ लेटर इज रिटन बाय मी. अ लेटर इज रिटन बाय मी. पहा, या ठिकाणी याचा अर्थ होतो माझ्याकडून पत्र लिहिले जाते. बाय मी म्हणजे माझ्याकडून पत्र लिहिले जाते. कर्त्याने दर्शविलेली व्यक्ती अ लेटर म्हणजे वस्तू आहे. याच्यावर काय क्रिया झालेली आहे, लिहिण्याची क्रिया झालेली आहे. म्हणजे पहा, जसं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आय सब्जेक्ट होता, तसं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय झालेलं आहे, या ठिकाणी बाय मी ऑब्जेक्टिव्ह केस द्वितीय विभक्तीमध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे. आणि नंतर अ लेटर हा कर्म होता, तो हा कर्म सब्जेक्ट म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्त्याची जागा घेतो. म्हणून अ लेटर हे कर्म या ठिकाणी झालं. म्हणून यानुसार पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्याची रचना कशी होते, समजा ओ प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 प्लस बाय प्लस ऑब्जेक्टिव्ह केस किंवा याला सब्जेक्ट असे आपण म्हणू शकतो. म्हणजे पहा, ही झाली पॅसिव्ह व्हॉइसची रचना. मित्रो, आपण या डायग्राम मध्ये नेमकं व्हॉइसचे दोन प्रकार, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग, याच्यामध्ये नेमकं काय महत्त्वाचं असतं पाहूया. म्हणजे तुम्हाला या डायग्राम नुसार ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हा भाग समजण्यास खूप सोपा जाईल. पहा, कर्तरी प्रयोगामध्ये वाक्याची सुरुवात कर्त्याने होते, यामध्ये सब्जेक्ट महत्त्वाचा असतो. तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्याची सुरुवात कर्माने होते, ऑब्जेक्टने होते. नंबर 2, कर्ता प्रधान मुख्य असतो. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता हा प्रधान असतो म्हणजे मुख्य असतो. तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्म हे प्रधान किंवा मुख्य असते. त्यानंतर तिसरा, कर्ता सक्रिय म्हणजे ऍक्टिव्ह असतो. तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता हा निष्क्रिय म्हणजे पॅसिव्ह असतो. त्याच्यानंतर 4 क्रमांक, क्रिया कर्त्याकडून केली जाते. क्रिया ही कर्त्याकडून केली जाते. आणि पहा, इथे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये क्रिया ही कर्माकडून कर्त्यावर केली जाते. क्रिया ही कर्माकडून कर्त्यावर केली जाते. त्याच्यानंतर 5वा मुद्दा आहे, पॉइंट आहे, ऍक्टर इज इम्पॉर्टंट. इथे ऍक्टर महत्वाचा आहे, कर्ता महत्वपूर्ण आहे. तर इथे ऍक्शन म्हणजे क्रिया, इथे क्रिया इज इम्पॉर्टंट म्हणजे ऍक्शन इज इम्पॉर्टंट. ऍक्शन इज इम्पॉर्टंट, इथे क्रिया ही महत्वाची आहे. तर पहा, एकंदरीत स्ट्रक्चर ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस सब्जेक्ट प्लस वर्ब
प्लस ऑब्जेक्ट आणि त्याच पद्धतीनं पॅसिव्हाइजचं स्ट्रक्चर आहे ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब काळानुसार आणि वचनानुसार सिंग्युलर या प्लुरल नुसार हेल्पिंग वर्ब उपयोग करायचा असतो आणि त्याच्यानंतर V3 कारण का पॅसिव्हाइज कुठलेही घ्या त्याच्यामध्ये क्रियापदाचे तिसरे रूपच वापरले जाते म्हणून V3 प्लस बाय बाय हे प्रीपोजिशन त्या ठिकाणी वापरले जाते आणि बायच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे कर्त्याची द्वितीय विभक्ती वापरली जाते पहा म्हणजेच आता पहा इथे कसं आहे उदाहरण ही इट्स अ मँगो तो आंबा खातो पॅसिव्हाइज मध्ये काय होणार हा जो कर्म आहे अ मँगो या ठिकाणी पॅसिव्हाइज मध्ये कर्त्याच्या जागी जाऊन बसतो म्हणजे सुरुवातीला कर्माप्रमाणे कर्ता कसा आहे कर्म प्रधान असतं म्हणून अ मँगो काळ इट्स हा प्रेझेंट टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणून इथं एम इज आर पी हेल्पिंग वर्ब वापरला काळानुसार इज आणि त्या इट्सचं तिसरं रूप वापरलं इटन त्याच्यानंतर बाय कंपल्सरी प्रीपोजिशन त्या ठिकाणी वापरावंच लागतं पॅसिव्हाइज मध्ये आणि हा जो ही आहे हा सब्जेक्ट आहे याची कर्त्याची ऑब्जेक्टिव्ह केस हिम होतं म्हणजे काय झालं मँगो इज इटन बाय हिम म्हणजे त्याच्याकडून आंबा खाल्ला जातो इथे कसा होतो तो आंबा खातो आणि पॅसिव्हाइज मध्ये त्याच्याकडून आंबा खाल्ला जातो आता खाल्ला मध्ये इटन म्हणजे खाल्ला असा अर्थ होतो तर तुम्हाला एकंदरीत समजलं असेल या डायग्राम वरून व्हॉइस ऍक्टिव्ह व्हॉइस हे 5 मुद्दे ध्यानात घ्या पॉइंट घ्या पॅसिव्हाइज मध्ये हे 5 पॉइंट ध्यानामध्ये ठेवा आणि याचं स्ट्रक्चर हे ध्यानात ठेवल्यानंतर ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्हाइज मध्ये कशा पद्धतीने रूपांतर करायचे ते आपण लागलीच आता पाहणार आहोत तर आता आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्हाइज बनवतानाचे नियम पाहणार आहोत सर्वप्रथम ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्हाइज मध्ये रूपांतर करत असताना आपल्याला पॅसिव्हाइजच्या वाक्याची सुरुवात कर्माने म्हणजेच ऑब्जेक्टने करावी लागते त्याच्यानंतर पहा आता ऑब्जेक्टने करायचे असेल तर आपल्याला वाक्यामधील ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामधील ऑब्जेक्ट समजले पाहिजे आणि देयर आर 2 टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे कर्म मिळविण्यासाठी ऑब्जेक्ट मिळवण्यासाठी ते ऑब्जेक्ट 2 प्रकारचे असतात पहिला प्रकार आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म आणि दुसरा आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म तर पहा आता सर्वप्रथम डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखायचं तर पहा जेव्हा क्रियापदाला व्हॉट असा प्रश्न विचारला जातो तेव्हा डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळत असते व्हॉट असा प्रश्न विचारला क्रियापदाला की डीओ म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो तर डायरेक्ट ऑब्जेक्ट हे वस्तू किंवा जागा असते डायरेक्ट ऑब्जेक्ट त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा जेव्हा क्रियापदाला whom असा प्रश्न विचारला जातो तेव्हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपल्याला मिळते आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे व्यक्ती किंवा प्राणी असते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट व्यक्ती किंवा प्राणी असते तर डायरेक्ट ऑब्जेक्ट वस्तू किंवा जागा असते तर त्याचं आपण एक उदाहरण पाहूया पहा कामाक्षी gave me a book हे वाक्य आहे कामाक्षीने मला पुस्तक दिले या वाक्यामध्ये आपल्याला कर्म मिळवायचे ज्या वेळेस वाक्यामध्ये 2 कर्म आली जातात त्यावेळेस ते पॅसिव्हाइज 2 प्रकारे करता येतात डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन कारण का आपल्याला सर्वप्रथम सांगितलं की पॅसिव्हाइजच्या वाक्याची सुरुवात कर्माने ऑब्जेक्टने करावी तर पहा या ठिकाणी मग आताच आपण बघितलं काय कामाक्षी घेऊ पहा कामाक्षी घेऊ या ठिकाणी 2 ठिकाणी आपण लिहूया कामाक्षी घेऊ आता पहा कामाक्षीने दिले प्रश्न विचारला क्रियापदाला व्हॉट घेऊ काय दिले आणि whom कोणाला दिले whom असा प्रश्न विचारला की काय मिळतं आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि काय असा व्हॉट असा प्रश्न विचारला की डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं मग आता कामाक्षीने दिले काय दिले याचं उत्तर काय येणार काय दिले अ बुक म्हणजे अ बुक काय झालं तर हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट काय वस्तू किंवा जागा ही वस्तू आहे अ बुक म्हणून हे डायरेक्ट ऑब्जेक्ट व्हॉट प्रश्न विचारला क्रियापदाला उत्तर आपल्याला मिळालं डायरेक्ट ऑब्जेक्ट तर कामाक्षी घेऊ कामाक्षीने दिले whom कोणाला दिले याचं उत्तर आपल्याला मिळतं मी म्हणजे मला दिले म्हणजे हे मी जे आहे ते मी काय आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे मी म्हणजे आय
हो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अबुक म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. पहा, तर अशा पद्धतीनं आपल्याला या वाक्यामध्ये कर्म केव्हा मिळतो, क्रियापदाला. फाट असा प्रश्न विचारला की डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं म्हणजे ती वस्तू किंवा जागा असते, आणि क्रियापदाला हुम कोणाला असा प्रश्न विचारला की आपल्याला त्या वाक्यातील इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं, म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे काय या ठिकाणी मी. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे कर्म मिळतं. आता पहा, याच्यानंतर हा पहिला नियम, हा दुसरा, त्याच्यानंतर तिसरा नियम पहा. तिसऱ्यांदा काय, तर दिलेल्या ऍक्टिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा काळ आहे त्या काळानुसार योग्य ते सहाय्यकारी हेल्पिंग वर्ब्स आपल्याला घ्यावं लागतं. मग कोणकोणते हेल्पिंग वर्ब्स आपण घेऊ शकतो, तर पहा एम, इज, आर, वाज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड, शॉल बी, विल बी किंवा शॉल विल, अशा पद्धतीचे हेल्पिंग वर्ब त्या काळानुसार पॅसिव्ह वॉइस मध्ये घ्यायचे असतात. त्यानंतर चौथा नियम आहे, क्रियापदाच्या रूपानुसार त्याचे तिसरे रूप घ्यायचे. क्रियापदाचे तिसरे रूप कंपल्सरी घ्यायचे, आणि तिसऱ्या रूपानंतर जर समजा उदाहरणामध्ये पहा, जर समजा या ठिकाणी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर पॅसिव्ह वॉइस मध्ये ते आपल्याला टू मी, टू अस, टू हिम किंवा टू हर असं आपल्याला टू ने ते जोडावं लागतं. जर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर लक्षात आलं, टू मी, टू अस, टू हिम, टू हर ने जोडायचं, आणि त्यानंतर बाय हे प्रीपोजिशन वापरायचं. त्याच्यानंतर हा जो कर्ता असतो त्याचं द्वितीय विभक्ती घ्यायचं, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस घ्यायचं. म्हणजे द्वितीय विभक्ती जे असेल ते, समजा कर्ता कोण आहे, रामा असेल बाय रामा, सीता असेल बाय सीता, ही असेल बाय हिम, त्याच्यानंतर शी असेल बाय हर. अशा पद्धतीनं हे ऍक्टिव्ह वॉइसचे पॅसिव्ह वॉइस बनवतानाचे नियम तुम्हाला ध्यानामध्ये ठेवावे लागतील. हे नियम तुम्ही ध्यानामध्ये ठेवल्यानंतर नक्कीच तुम्हाला ऍक्टिव्ह वॉइसचे पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करता येते. आता त्याचबरोबर ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस ग्रामरच्या टॉपिकचा अभ्यास करत असताना दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे की सर्वनामाच्या कर्माची रूपे. हा भाग आपल्याला एकदा समजला की ऍक्टिव्ह वॉइसचे पॅसिव्ह वॉइस बनवतानाचे नियम पूर्णपणे तुम्हाला समजले जातील. वाक्यामध्ये टू ऑब्जेक्ट्स म्हणजे दोन कर्म असतात. त्यावेळेस आता सांगितलं तुम्हाला की ज्यावेळेस डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखायचं. हेच वाक्य पाहिलं होतं, कामाक्षी घेऊन ये बुक. या ठिकाणी मी हे काय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, आणि अ बुक हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर पहा, आपण सर्वप्रथम डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन हे वाक्य करूया. कारण का, अ बुक हे या दिलेल्या वाक्यामध्ये कर्म आहे, ते कर्म कर्त्याच्या जागी येणार म्हणून अ बुक. त्याच्यानंतर दिलेल्या वाक्याचा काळ भूतकाळ आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे, म्हणून या ठिकाणी हेल्पिंग वर्ब अ बुक हे नाउन कसं आहे, एक वचनी आहे म्हणून वा झालं. वाच्यानंतर गिव्हचं तिसरं रूप गिव्हन घेतलं. गिव्हनच्या नंतर आता सांगितलं की वाक्यामध्ये इनडायरेक्ट जर ऑब्जेक्ट आला असेल तर त्याला आपल्याला गिव्हन टू मी म्हणजे टू ने आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जोडायचं, आणि त्याच्यानंतर बाय हे प्रीपोजिशन घ्यायचं. बायच्या नंतर कामाक्षी म्हणजे पहा, कामाक्षी, कामाक्षीने मला पुस्तक दिले. म्हणजेच आता पॅसिव्ह वॉइस म्हणजे अर्थ कसा बदलला, कामाक्षीकडून मला पुस्तक दिले गेले. किंवा दुसरा आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून सुद्धा आपल्याला पॅसिव्ह वॉइस बनवता येते. आता या ठिकाणी मी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मी जर आपण वाक्यामध्ये कर्त्याच्या ठिकाणी घ्यायचं असेल तर मी ही आयची ऑब्जेक्टिव्ह केस आहे, द्वितीय विभक्ती आहे, म्हणून मीचा बदल काय होणार, आय होणार. आयच्या नंतर भूतकाळ असल्यामुळे वाज येणार. वाजच्या नंतर गिव्हचे तिसरे रूप गिव्हन येणार. आय वॉज गिव्हन काय दिलेलं आहे, अ बुक दिलेलं आहे, आणि अ बुक आणि कसं तर बाय कामाक्षी. म्हणजे पहा, कामाक्षीकडून मला पुस्तक दिले गेले. दोन्हीचा अर्थ सारखाच होतो. म्हणजेच पहा, अ बुक वॉज गिव्हन टू मी बाय कामाक्षी, कामाक्षीकडून मला पुस्तक दिले गेले, आणि याचा बी अर्थ असाच होतो की कामाक्षीकडून मला पुस्तक दिले गेले. म्हणजेच आपण हे दोन प्रकारे वाक्य करू शकतो पॅसिव्ह वॉइस मध्ये. मग हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट तिथं आपल्याला महत्त्वपूर्ण ठरत नाही, कोणतंही घ्या, आणि परीक्षेमध्ये या दोन्हीपैकी एक उत्तर लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळून जातात. आता पहा, दुसऱ्या अशाच प्रकारचे उदाहरण पहा. माय मदर टेल्स द स्टोरीज.
माझी आई आम्हाला कथा सांगते. यामध्ये सुद्धा दोन ऑब्जेक्ट आहेत, एक अस आहे आणि स्टोरीज आहे. या ठिकाणी वस्तू किंवा जागा म्हणजे स्टोरी, तिथं काय आहे, हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. अस म्हणजेच काय, हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, कारण का हे व्यक्ती किंवा काय असतं, प्राणी असतं. तर पहा या ठिकाणी आपण सर्वप्रथम डायरेक्ट ऑब्जेक्ट लिहूया. पॅसिव्हाइज करत असताना स्टोरीजला स्टोरीज हे अनेक वचनी रूप आहे. म्हणजेच मग या ठिकाणी स्टोरीज आलेला आहे आणि काळ कोणता आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, टेन्स आलेले आहे. तर मग आता एम इज आर पैकी कोणतं योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, तर अनेक वचनापुढे आर वापरलं जातं, स्टोरीज आर. त्याच्यानंतर टेल्सचं तिसरं रूप घ्यायचं, टोल्ड. कोणाला सांगितली, आम्हाला, टू अस, आम्हाला सांगितली गेली. म्हणजेच मग टू अस कोणाकडून सांगितली गेली, बाय माय मदर, बाय माय मदर, म्हणजे माझ्या आईकडून आम्हाला स्टोरी सांगितली जाते. पहा आता स्टोरीज डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतलं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर घेतलं तर अस ही वी या कर्त्याची द्वितीय विभक्ती आहे, म्हणून असचा बदल वी होणार. वीच्या नंतर सुद्धा आरच वापरलं जातं. आरच्या नंतर टोल्डला टोल्ड, त्याच्यानंतर वी आर टोल्ड स्टोरीज, टोल्ड स्टोरीज बाय माय मदर. पहा या ठिकाणी सुद्धा माझ्या आईकडून आम्हाला कथा सांगितली जाते. म्हणजे पहा वी आर टोल्ड स्टोरीज बाय माय मदर, म्हणजे या दोन प्रकारे आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे स्टोरीज घेऊन आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वी घेऊन सुद्धा आपल्याला पॅसिव्हाइज करता येतं. तर आता विद्यार्थी मित्र तुम्हाला समजलं असेल की ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्हाइज मध्ये रूपांतरण कशा प्रकारे केले जाते. तर शेवटी तुम्हाला सर्वनामाच्या कर्माची रूपे म्हणजेच जसं या असचा बदल मी घेतला, त्याच्यानंतर मीचा बदल आय घेतला, हे बदल मी तुम्हाला लिहून देतो. मित्र आपण आता सर्वनामाच्या कर्माची रूपे पाहणार आहोत की फॉर्म्स ऑफ ऑब्जेक्ट्स ऑफ प्रोनाउन्स, की यांचा उपयोग आपल्याला यूज इन पॅसिव्हाइज मध्ये वापर कसा करायचा. तर पहा सर्वप्रथम प्रोनाउन्स या ठिकाणी दिले सर्वनामे, याची द्वितीय विभक्ती कशी होते. तर पहा सर्वप्रथम आय या सर्वनामाची ऑब्जेक्टिव्ह केस होते मी, आयचा बदल मी होतो म्हणजेच बाय मी, माझ्याकडून असं पॅसिव्हाइज मध्ये म्हटलं जातं किंवा लिहिलं जातं. त्यानंतर वीचा बदल अस होतो म्हणजेच बाय अस, आमच्याकडून. त्याच्यानंतर नंबर 3 यू या ठिकाणी यू ची द्वितीय विभक्ती यूच होते म्हणजेच बाय यू, तुझ्याकडून. त्याच्यानंतर यूचा बदल यूच होतो आणि नंतर इन पॅसिव्हाइज मध्ये बाय यू म्हणजे तुमच्याकडून. त्यानंतर हीचा बदल हिम होतो आणि पॅसिव्हाइज मध्ये बाय हिम, त्याच्याकडून. त्याच्यानंतर सीचा बदल हर होतो आणि पॅसिव्हाइज मध्ये बाय हर म्हणजे तिच्याकडून असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर इटचा बदल इटच होतो आणि इन पॅसिव्हाइज मध्ये बाय इट, तिच्याकडून म्हणजे त्याच्याकडून. देचा बदल देम होतो आणि पॅसिव्हाइज मध्ये आपण बाय देम असा बदल करतो म्हणजेच त्यांच्याकडून. तर ही सर्वनामाच्या कर्माची रूपे आहेत आणि त्यांचे बदल आणि त्यांचा पॅसिव्हाइज मध्ये वापर कसा करायचा हे या तक्त्याच्या या टेबलनुसार तुम्ही अभ्यास करून याचा उपयोग करू शकता. तर अशा पद्धतीनं आजच्या तासामध्ये आपण ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय, पॅसिव्हाइज म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक महत्त्वाचे असतात हे पाहिलेलं आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस 12 काळानुसार चालते, पण त्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्हाइज मध्ये रूपांतर करत असताना 4 काळांच्या उपप्रकारांचा पॅसिव्हाइज मध्ये बदल होत नाही. कोणता काळ आहे तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कॅन नॉट बी चेंज्ड इनटू पॅसिव्हाइज, म्हणजेच पॅसिव्हाइज मध्ये त्याचा बदल होत नाही. कोणतं तर पहा 4 काळ कोणते, त्यापैकी 3 काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अँड थर्ड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या तिन्ही प्रकारांचा बदल पॅसिव्हाइज मध्ये होत नाही. त्याचबरोबर आणखीन एक प्रकार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, या काळाचा सुद्धा पॅसिव्हाइज मध्ये बदल होत नाही. अशा प्रकारे एकूण या 4 काळांच्या उपप्रकारांचा बदल पॅसिव्हाइज मध्ये होत नाही. तर विद्यार्थी मित्रो, आजचा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल.
जर माझा हा व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि याचा पूर्णपणे अभ्यास करा. ओके, सी यू अगेन नेक्स्ट व्हिडिओ.